गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे। आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे हुडकून काढली आहेत। पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षलवादी जंगलात स्फोटक साहित्य आणि शस्त्र लपवून ठेवत असते। पोलिसांचे दुर्गम भागातील नक्षलविरोधी अभियान, विविध नक्षल सप्ताह आणि निवडणुकीच्या वेळी नक्षलवादी या स्फोटकांचा वापर करीत असत। परंतु पोलिसांनी 16 मे रोजी राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार या अंतर्गत कंपनी क्रमांक 10 व अन्य दलमच्या 5 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले। चौकशी दरम्यान त्यांनी बिनागुंडांच्या जंगलात स्फोटके लपवून ठेवली असून तेथे शस्त्र तयार केली जातात अशी माहिती दिली। त्यानंतर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनात 21 मे रोजी पोलिसांनी जंगलात विशेष अभियान पथक आणि अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील 6 पथके आणि बॉम्ब शोधक आणि नाशक विभागाची 2 पथके त्या भागात रवाना केलीत। दुसऱ्या दिवशी पोलिसांनी बिनागुंडा गावाच्या उत्तरेकडील जंगलात शोध घेतला असता तेथे मोठ्या प्रमाणावर स्फोटके, शस्त्रे आणि अन्य साहित्य आढळून आले। जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य वरिष्ठांच्या आदेशानुसार घटनास्थळीच सुरक्षितरित्या नष्ट करण्यात आले। पोलीस अधीक्षक एम रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी तसेच उपअधीक्षक विशाल नागरगोचे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली। मोहिमेत सहभागी जवानांच्या धाडसाचे व तत्परतेचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले।